मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस लाईक करा, सबस्क्राइब करा, आयकॉनचं बटन दाबा। त्यानंतर तुम्हाला वर्ग 8वा विषय गणित, घटक, चौकोन, रचना व चौकोनाचे प्रकार यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यात सराव संच 8.3 सोडून घेत आहोत। यातील पहिलं गणित आहे बघा, एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनाची मापे 3x - 2 अंश आणि 50 - x अंश तर चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा। प्रत्येक कोनाचे माप काढा। आता पाय ही आकृती काढली। आता सम्मुख कोन आहेत ए आणि सी। सम्मुख कोन बघा, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात। बघा, म्हणून कोन ए एकरूप कोन सी आकृतीनुसार। आता बघा, जर माप कोन ए बरोबर बघा 3x - 2 अंश आणि माप कोन सी बरोबर 50 - x अंश। कळलं की नाही? एकरूप समान असतात। म्हणून बघा 3x - 2 बरोबर 50 - x। आता बघा, इकडे अधिक x, दोन्हीकडे अधिक x करू। बघा 3x हे अधिक इकडे आले की x झालं बरोबर। हे 50 उणे तिकडच्या बाजूला की अधिक 2 झालं। म्हणून 4x बरोबर 52, म्हणून x बरोबर 52/4 बरोबर 13 अंश। x ची किंमत किती आली? 13 अंश आली। म्हणून आता पहिला कोन, म्हणून कोन ए बरोबर काय? 3x - 2 आलं। 3x - 2 बरोबर बघा 3 म्हणजे किती सांगा? 3 × 13 - 2 13 त्रिक 39 - 2 बरोबर 37 अंश आलं। हे एक कोन किती अंशाचा ना? 37 अंशाचा ना एक कोन। चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे आता सम्मुख कोन झालं। आता समांतरभुज चौकोनात लगतचे कोन पूरक कोन असतात। लगतचे कोन पूरक कोन असतात। म्हणून कोन ए व कोन बी हे पूरक कोन आहेत। कळलं? हे पूरक कोन आहेत। म्हणून कोन ए अधिक कोन बी बरोबर 180 अंश। पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती असते रे? हे पाहिजे 180। आता बघा, माप कोन ए अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश, कारण पूरक कोनाच्या मापाची बेरीज। हे म्हणून आता ए कोन किती अंशाचा झाला? 37 अधिक माप कोन बी बरोबर 180 अंश। म्हणून माप कोन बी बरोबर 180 अंश वजा 37 अंश बरोबर 10तून 7 गेले 3 राहिले, इतर राहिले 7, 7तून 3 गेले 4, 143 अंश आलं।
पहिल्या कोणाचं माप काय ए बघा आता इथे लिहा माप कोण ए बरोबर 37 अंश म्हणून माप कोण सी बरोबर 37 अंश कारण सम्मुख कोण एकरूप असतात. आता दुसरा एक हे पहिलं कोण हे दुसरं झालं. आता तिसरा कोण बघा बी आता हे बघा तिसरा माप कोण बी बरोबर किती आलं 143 अंश म्हणून चौथा म्हणून माप कोण डी बरोबर 143 अंश कारण सम्मुख कोण एकरूप असतात. झालं. आता इथे उत्तर लिहायचं आपल्याला काय उत्तर चार कोणाची मापे तर चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप 37 अंश 143 अंश 37 अंश हे आहे. अशा रीतीने तुम्हाला हा भाग सोडवता येतो. नीट बघा आता हे माप कोण बी बरोबर 130 अंश. आता बघा माप कोण ए बरोबर काय 37 अंश म्हणून माप कोण सी बरोबर सम्मुख कोण एकरूप असतात. माप कोण बी बरोबर 143 अंश म्हणून माप कोण डी बरोबर सम्मुख कोण एकरूप असतात. उत्तर आता हे प्रत्येक कोणाचं माप हे उत्तर आपण लिहिलं. लक्षात आलं समजलं तुम्हाला. हा चला आता बघा नंबर 2 शेजारी समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून प्रश्नाची उत्तरे द्या. हे पहा समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून प्रश्नाची उत्तरे द्या. ही आकृती दिली WXYZ. या आकृतीमध्ये बघा आता लक्षात आलं. आता ह्या आकृतीमध्ये काय समांतरभुज चौकोनामध्ये तुम्हाला मी सांगतो नीट लक्ष द्या. पहा समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात. हे पहा आणि एका कर्णामुळे दुसऱ्या कर्णाचे दोन समान भाग होतात. हे पहा ह्या WY ह्या कर्णामुळे कर्ण XZ चे दोन समान भाग झाले. XO बरोबर OZ आणि कर्ण XZ मुळे बघा कर्ण WY चे दोन समान भाग झाले. WO बरोबर OY. लक्षात आलं. अशा रीतीने आपण याला प्रश्नाची उत्तरे द्या. जर WZ बरोबर 4.5 सेमी तर x किती. आता बघा लेंथ ऑफ WZ एकरूप लेंथ ऑफ XY कारण सम्मुख भुजा एकरूप असतात. सम्मुख भुजा समोरासमोरच्या WX हे एकरूप समान असतात. म्हणून लेंथ ऑफ WZ बरोबर लेंथ ऑफ XY बरोबर 4.5 सेमी. म्हणून लेंथ ऑफ XY बरोबर 4.5 सेमी. म्हणजे ही जेवढी असेल हे पाहिजे तेवढीच ही राहते. आलं लक्षात तुमच्या. हा आता दुसरं बघा. आता दुसरं
जर लेंथ ऑफ वाय झेड बरोबर बघा लेंथ ऑफ वाय झेड बरोबर अर्धशांश 2 सेमी तर लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू बरोबर किती हे तसंच इथं बघा लेंथ ऑफ वाय झेड एकरूप लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू अरे का सम्मुख बाजू कारण सम्मुख बाजू म्हणजे भुजा सम्मुख भुजा म्हणून लेंथ ऑफ वाय झेड बरोबर लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू बरोबर 8.2 सेमी म्हणून लेंथ ऑफ एक्स डब्ल्यू बरोबर 8.2 सेमी आता तिसरं जर लेंथ ऑफ ओ एक्स बरोबर 2.5 सेमी तर ओ झेड बरोबर किती बघा लेंथ ऑफ ओ एक्स बरोबर लेंथ ऑफ ओ झेड कारण कर्ण WY मुळे कर्ण कोणते एक्स झेड कर्ण एक्स झेडचे 2 समान भाग होतात हे पहा म्हणजे दोन्ही ओ एक्स किती आहे ओ एक्स 2.5 तर ओ झेड किती तेवढंच 2.5 म्हणून नीट बघा आता लेंथ ऑफ ओ एक्स बरोबर लेंथ ऑफ ओ झेड बरोबर 2.5 सेमी म्हणून लेंथ ऑफ ओ झेड बरोबर 2.5 सेमी कळलं हे पहा हे एवढी 2.5 सेमी असेल एवढी तर इकडची सुद्धा 2.5 सेमी कळलं ही 2.5 सेमी ओ एक्स तर ओ झेड सुद्धा 2.5 सेमी का WY कर्णामुळे याचे 2 समान ह्या कर्णाचे 2 समान भाग पडतात बघा जर WO बरोबर 3.3 सेमी तर WY काढायचं आहे बघा नीट बघा आता लेंथ ऑफ WO बरोबर लेंथ ऑफ OY ठीक आहे ना पहा WO बरोबर लेंथ ऑफ OY म्हणून लेंथ ऑफ WY बरोबर ह्या दोन्हीची बेरीज काय लेंथ ऑफ दोन्हीची बेरीज किंवा काय म्हणायचं 2 गुणिले लेंथ ऑफ WO बरोबर हे 2 गुणिले WO किती आहे 3.3 पाहिजे हे 3 आणि हे बी 3.3 सेमी म्हणजे दुप्पट झाले 2 गुणिले 3.3 बरोबर 6 सेमी म्हणजे काय आलं उत्तर काय आलं म्हणून लेंथ ऑफ WY बरोबर 6.6 सेमी आलं हा हे WY म्हणजे एवढी हे एवढी 3.3 सेमी इकडची 3 म्हणजे दुप्पट 2 गुणिले हे आता बघा जर माप कोण W झेड वाय हे पहा W झेड वाय हे पहा कोण माप कोण WX तर माप कोण WXY किती बघा माप कोण बघा WZY एकरूप माप कोण WXY हे पाहिजे एक्स कोण WXY हे समोरासमोरचे कोण कसे असतात
एकरूप असतात। आता काय आहे कारण? कारण काय? समूह कोण समूह कोण एकरूप असतात, म्हणून माप कोन WZY बरोबर माप कोन WXY बरोबर 120 अंश। म्हणून माप कोन WXY बरोबर 120 अंश। आता दुसरा काय काढा म्हणले? दुसरं काय काढा म्हणले? माप कोन XWZ। म्हणून माप कोन बघा, हे दुसरा कोण काढायचा आहे? माप कोन XWZ बरोबर XWZ बरोबर आहे पहिले, ह्याच्या बरोबर हा कोण आहे। मग ह्या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज काय असते? 180 असते बरोबर 180 वजा हे 120 बरोबर 60 अंश। म्हणून माप कोन XWZ बरोबर 60 अंश। आता इथं कारण काय आहे? पूरक कोनाची मापे, हे परस्पर पूरक कोण असतात, हे दोन कोण W आणि X। लक्षात आलं? अशा रीतीनं 60 अंश। अशा रीतीनं तुम्हाला हे आपल्याला सोडता आलं पाहिजे 60 अंश। नीट बघा, समभुजा एकरूप असतात, कळलं की नाही? लक्षात आलं? हा, आता अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या साऱ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला सोडवता आली। आता पहा, हे तिसरा प्रश्न, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन असा काढा की लेंथ ऑफ BC म्हणजे बाजू BC बरोबर 7 सेमी, माप कोन ABC म्हणजे माप कोन B बरोबर 40 अंश आणि लेंथ ऑफ AP म्हणजे बाजू AB बरोबर 3 सेमी। ह्या उदाहरणानुसार आपण इथं कच्ची कोणती काढली? हे पहा, समोरासमोरच्या बाजू समान असतात। हे पहा, ही 3 सेमी दिली म्हणून ही बी 3 सेमी, BC 7 सेमी म्हणून AD सुद्धा 7 सेमी, कारण समोरच्या समभुजा एकरूप असतात। आता आपण दिलेल्याप्रमाणे पाया BC 7 सेंटीमीटर काढला। आता B बिंदूवर कोन मापक ठेवून 40 अंशाचा कोन, हे पहा 40 अंश करणारा आपण किरण काढला। अंश करणारा किरण काढला। आता नीट बघा, हा जर 40 अंशाचा असेल, हा 40 अंशाचा असेल B, तर C किती होणार? लगतच्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते। 180 वजा 40 म्हणजे हा 140 चा। मग आता या ठिकाणी आपण कोण मापक ठेवू? कोण मापक ठेवून हा कोण किती 140 चा काढू आता। हे 140, हे पाहिजे 140। आता 140 अंशाचा कोण आपण काढूया। 140 अंशाचा कोण काढला म्हणजे किरण काढला, हे काढला, हा किती झाला मग आता 140 अंश। आता बघा, कंपासचं टोक बघा, आता किती अंतर BC चा झालं। आता या ठिकाणी कुठं का असे ना A बिंदू आहे आणि या किरणावर कुठं का असे ना D बिंदू आहे। मग आता हे बघा, AB अंतर किती आहे? 3 सेमी आणि CD सुद्धा किती राहणार? तेवढंच 3 सेमी। म्हणजे कंपास मध्ये 3 सेमी अंतर घ्यायला पाहिजे। 3 सेमी अंतर घेऊन कंसाला छेदले, कळलं? कंसाला छेदले।
आता मग या बिंदूला नाव काय दिलं डी आणि ह्या बिंदूला नाव काय दिलं एफ. आता ए आणि डी जोडून घ्या. बघा हे तयार झालं. हे तयार झालं. अशा रीतीनं तुम्हाला दिलेल्या मापाचा समांतरभुज चौकोन काढता येतो. लक्षात आलं तुमच्या का नाही? का परत एक बार सांगू? हा, मग आता आपण काय लिहू? आपण कृती लिहू. कृती नंबर 1, कच्ची आकृती काढली. नंबर 2, चौकोनाचा पाया लेंथ ऑफ BC बरोबर 7 सेमी घेतला. तिसरं, कोन मापकाने बी बिंदूवरून 40 अंशाचा किरण बी, इथं नाव दे आर, किरण बी आर काढला. किरण बी आर काढला. ह्या पाय किरण हे बी, हे आर हे किरण. किती दूर घेतत चालते. किरण बी आर काढला. आता तिसरं, चौथं आपण काय केल्या? आता माप कोन सी बरोबर, बघा माप कोन सी बरोबर 180 अंश वजा 40 अंश बरोबर 140 अंश. कारण काय? कारण लगतचे कोन, लगतच्या कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. मग माप कोन सी 180 वजा 40. आता 5वा, बिंदू सी वरून कोन मापकाच्या साहाय्याने बघा 140 अंशाचा किरण सीटी काढला. आता बघा, आता ह्याच्यावर काय बी बिंदू, किरण बी आर काढला. या किरणावर कोणता बिंदू आहे? टी बिंदू आहेच. आणि या किरणावर डी बिंदू आहे. आता सांगू आपण काय केलं? कंपास मध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेऊन बी बिंदूवरून किरण बी आर ला व सी बिंदूवरून किरण सीटीला छेदली. झालं 7. त्या छेदन बिंदूला अनुक्रमे ए व डी हे नाव दिले. 8 काय केलं? बिंदू ए व बिंदू डी
बिंदू ए व बिंदू डी जोडले 8 9 लेंथ ऑफ एडी बरोबर 7 सेमी मिळाला. का मिळाला 7 सेमी का झाला एडी? का पाहिजे हे दोन्ही एकरूप राहतात. 7 सेमी आता 9 10 दिलेल्या मापाचा समांतरभुज चौकोन तयार झाला. दिलेल्या मापाचा समांतरभुज चौकोन तयार झाला. आता बघा आपण काय कृती काय काय केली. कच्ची आकृती काढली. चौकोनाचा पाया बीसी बरोबर 7 सेंटीमीटर घेतला. कोन मापकाने बी बिंदूवरून 40 अंशाचा किरण बीआर काढला. आता माप सी कोन सीचं माप काढू. माप कोन सी बरोबर 180 वजा 40 बरोबर 140 अंश सी. बिंदू सी वरून कोन मापकाच्या सहाय्याने किरण सी टी काढला. कंपास मध्ये 3 सेंटीमीटर अंतर घेऊन बी बिंदूवरून किरण बीआर ला व सी बिंदूवरून किरण सी टी ला छेदले. छेदन बिंदूंना अनुक्रमे ए व डी नाव दिले. बिंदू ए व बिंदू डी जोडले म्हणून ए डी बरोबर 7 सेंटीमीटर मिळाला आणि दिलेल्या मापाचा समांतरभुज चौकोन तयार झाला. अशा रीतीने आपल्याला कृती लिहिता येते. जे केलं ते लिहिणं म्हणजेच कृती. अशा रीतीने तुम्हाला हा तिसरा प्रश्न संपलेला आहे. बघा आता चौथं. जर एका चौकोनाच्या 4 क्रमागत म्हणजे क्रमवार कोणाचे प्रमाण 1 जसे 2 जसे 3 जसे 4 आहे तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा असेल. त्या चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा. आता बघा चौकोनाच्या कोनांच्या मापाचे प्रमाण बरोबर 1 जसे 2 जसे 3 जसे 4. आता बघा प्रत्येक कोणाचे माप बरोबर x अंश मानू. म्हणून बघा पहिलं x अंश जसे 2x अंश तसे 3x अंश तसे 4x अंश. म्हणून हे 4 माप झाले. आता पुढे इथे लिहायचं कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असते. चौकोनाच्या मापाच्या कोणाची बेरीज 360 म्हणून x + 2x + 3x + 4x बरोबर 360. आता साऱ्याची बेरीज करा. म्हणून 4 आणि 3 7 7 9 9 9 1 10 10x बरोबर 360. म्हणून x बरोबर 360 भागिले हे 10 हे कटलं बरोबर 36. x ची किंमत किती 36 आली. म्हणून बघा पहिल्या कोनाचे माप बरोबर 36 अंश. आता म्हणून दुसऱ्या कोनाचे माप बरोबर 2x बरोबर 2 गुणिले 36 x म्हणजे 36 बरोबर 72 अंश आलं. म्हणून तिसऱ्या कोनाचे माप तिसरा कोण आहे की नाही पाहिजे तिसरं कोण तिसऱ्या कोनाचे माप बरोबर 3x बरोबर 3 गुणिले 36 बरोबर 3 सका 18 8 हातचा 1 3 त्रिकोण एकदा 108 अंश. म्हणून
चौथ्या कोनाचे माप बरोबर चौथ्या कोनाचे माप बरोबर 4x बरोबर 4 गुणिले x बरोबर 4 गुणिले x म्हणजे 36 बरोबर 4 सकल 24 ला 4 4 त्रिकम 12 हातचे 2 14 144 अंश आलं हे माप आलं. आता पहिला आणि चौथा हे दोन कोण घेतात बघा. पहिल्या आणि चौथ्या कोणाची मापाची बेरीज आणि दुसऱ्या आणि तिसऱ्याची बेरीज पहिल्या आणि चौथ्या कोणाची मापाची बेरीज 180 होते. म्हणजे हा कोण का हा कसा आहे हे लगतचे कोण आहे. पहिला आणि चौथा दुसरा तिसरा हे लगतचे कोण आहे बघा. कोण दुसरा व तिसरा आणि कोण पहिला व चौथा हे कोणते कोण आहेत. पहिला व चौथा हे कोणते कोण आहेत बघा. आकृती काढल्यानंतर आपलं लक्षात येईल कोण दुसरा आणि कोण तिसरा. हे दुसरा म्हणजे खालचे हे दोन कोणते हे लगतचे कोण म्हणजे पूरक कोण आहेत. हे पूरक कोण आहेत म्हणून बघा पहिला कोण अधिक दुसरा कोण बरोबर पहिला कोण अधिक चौथा कोण बरोबर पहिला कोण 36 अधिक 144 बरोबर 180 अंश. पूरक कोणाची जोडी. पूरक कोणाची जोडी. आता दुसरा म्हणून दुसरा कोण अधिक तिसरा कोण म्हणजे लगतचे कोण हे किती आहेत बघा. 72 अधिक 108 बरोबर 180 अंश. हे सुद्धा पूरक कोणाची जोडी आलं. यावरून बघा यावरून हा चौकोन समलंब चौकोन आहे. यावरून हा समलंब चौकोन आहे. कोणत्या प्रकारचा समलंब चौकोन आहे. आता उत्तर कोणांची मापे बरोबर 36 अंश 72 अंश 108 अंश 144 अंश आहेत. लक्षात आलं. कोणाचे मापी हे आहेत आणि समलंब चौकोन आहे. यावरून आपल्याला सिद्ध झालं. कसं एखादी इथं आकृती काढून तुम्हाला मी दाखवते पास. हे बघा हे ए हे बी हे सी हे बी हे दोन कोणती आंतरकोनाची जोडी आहे. पूरक कोण आहे म्हणजे आंतरकोनाची जोडी. ही आंतरकोनाची जोडी हे पाहिजे हे सुद्धा आंतरकोनाची जोडी. या आंतरकोनाची जोडी. आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश. ए आणि बी. आता हा 36 चा असेल हा कितीचा 144. आता बघा हा कितीचा आहे हा 108 चा तर हा कितीचा 72 चा. बघ आलं लक्षात. अशा रीतीने तुम्हाला हे गणित सोडवता येते. हे उतरून घ्या आणि असेच प्रमाण घेऊन सुद्धा तुम्ही गणित सोडू शकता. बघा चौकोन BARC असा काढा की लेंथ ऑफ BA बरोबर लेंथ ऑफ BC बरोबर 4.2 सेमी. या दोन बाजूची ह्याची लांबी 4 ह्याची 4 झाली
आणि लेंथ ऑफ AC बरोबर 6 सेमी आणि लेंथ ऑफ AR व लेंथ ऑफ CR बरोबर 5.6 सेमी. तर आता आपल्याला हा काय काढायचा आहे, चौकोन काढायचा आहे. आधी आपण त्याची कच्ची आकृती काढून घेतली. आता कसं करायचं बघा. आता पाया हे पास नीट बघा. चौकोनाचा पाया किती, AR बघा. चौकोनाचा पाया AR किती घेतला, 5.6 सेंटीमीटर घेतला. आता R वरून 5-6 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूस कंस काढा. त्या कंसावर कुठे का असेना C बिंदू मिळतो. R बिंदूवर कंपासचं टोक ठेवून 5.6 सेंटीमीटर एवढ्याच अंतरानं कंस काढला. आता A बिंदूवर कंपासचं टोक ठेवून तेवढ्याच म्हणजे 6 सेंटीमीटर अंतराने वरील कंसाला छेदले. आता छेदन बिंदूला नाव काय दिलं तुम्ही इथं, C आला मिळाला. आता बघा हा छेदन बिंदू C मिळाला. हे पाहिजे 6 सेमी. आता हे छेदन बिंदू हा किती, हा 5.6 सेमी. आता या बाजूला कुठे का असे ना B बिंदू आहे. ARC 3 बिंदू मिळाले आपल्याला, पाहिजे ARC 3 मिळाले. आता B बिंदू या बाजूला कुठेतरी आहे. आता याचा अंतर आपल्याला माहित आहे, किती अंतर आहे, 4.2 सेंटीमीटर. A बिंदूवर ठेवून 4.2 सेंटीमीटर अंतराने काय काढला आपण, हे पहा कंस काढला 4. आता इथं काय कंसावर कुठेतरी बिंदू आहे, हे कसं ओळखायचं. मग C बिंदूवर 4.2 अंतर ठेवून याला छेदले. आता या बिंदूला नाव दिलं B. आता जोडून घेतले आपण. आता हे दिलेल्या मापाचा बघा ARCB किंवा BARC किंवा RCBA किंवा BCRA काही म्हणा, या मापाचा आपल्याला काय मिळाला, हे पाहिजे 4.2 सेमी. हे सुद्धा 4.2 सेमी. कळलं. आता बघा इथं कसे हे दोन बाजू समान आहे आणि हे दोन बाजू समान आहे. लक्षात आलं. अशा रीतीने दिलेल्या मापाचा आपण चौकोन तयार केला. आता कसा केला चौकोन आपण लिहूया कृती. आता कृती काय लिहू, पहिल्यांदा कच्ची आकृती काढली. बघा हे कच्ची आकृती काढली. आता 2 नंबर कच्च्या आकृतीनुसार चौकोनाचा पाया लेंथ ऑफ AR, चौकोनाचा पाया लेंथ ऑफ AR बरोबर 5.6 सेंटीमीटर घेतला. बघा AR 5.6 सेमी, CR घेतला. आता बघा तिसरं काय केलं तुम्ही, R बिंदूवर कंपासचे टोक R बिंदूवर ठेवून वरील बाजूस बघा किती अंतरानं, 5.6 सेंटीमीटर अंतराने कंस काढला.
कळलं? आता चौथं काय केल्या हे सी, आता या कंसावर कुठं का या कंसावर कुठं का असे ना सी बिंदू आहे म्हणून ए सी अंतर किती कर्ण एसी बरोबर 6 सेंटीमीटर अंतराने ए बिंदूवरून वरील कंसाला छेदले, छेदन बिंदूला सी हे नाव दिले. मिळाला बघा सी बिंदू मिळाला. आता पाचवं काय केलं बघा ए बिंदूवर कंपासचे टोक ठेवून 4.2 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूस कंस काढला. कळलं? आता सहावं काय केल्या बिंदू सी वरून 4.2 सेंटीमीटर अंतराने काढलेल्या कंसाला छेदले. छेदन बिंदूला काय नाव दिलं बी हे नाव दिले. या पहा 4.2 सेंटीमीटर आता इथून या सी वरून या कंसाला छेदले, या कंसाला छेदन बिंदूला बी हे नाव दिलं. आता सातवा बिंदू बी व सी जोडले. बघा बाजू बीसी बरोबर 4.2 सेंटीमीटर मिळाली. झालं? आता आठवा काय दिलेल्या मापाचा चौकोन बीएआरसी तयार झाला. बघा दिलेल्या मापाचा चौकोन बीएआरसी तयार झाला. आणखी एक बार मी समजावून सांगतो बघा. ते आपण काय केलं पहिल्यांदा कच्ची आकृती काढली. कच्च्या आकृतीनुसार चौकोनाचा पाया लेंथ ऑफ ER बरोबर 5 सेंटीमीटर घेतला. कंपासचं टोक आर बिंदूवर ठेवून बघा आर बिंदूवर ठेवून वरील बाजूस 5 सेंटीमीटर अंतराने कंस काढला. कर्ण एसी बरोबर 6 सेमी अंतराने ए बिंदूवरून वरील कंसाला छेदले, छेदन बिंदूला सी नाव दिले. हे नाव आता पाचवं काय केलं ए बिंदूवर कंपासचे टोक ठेवून 4.2 सेंटीमीटर अंतराने वरील बाजूस कंस काढला. हे काढला वरील बाजूला, हे कंस काढलाय. आता बिंदू सी वरून 4.2 सेंटीमीटर अंतराने काढलेल्या कंसाला छेदले, छेदन बिंदूला बी हे नाव दिले. इथून असं छेदलं याला बी नाव दिलं. आता मागून काय केले बिंदू बी व सी जोडले आणि बाजू बीसी बरोबर ज्या हे बाजू बीसी मोजली की 4.2 सेंटीमीटर झाली. आपल्याला दिलेल्या मापाचा चौकोन बीएआरसी तयार झाला. अशा रीतीने तुम्हाला कृती लिहिता येते आणि त्या कृती केल्याप्रमाणे तुम्हाला असा दिलेल्या मापाचा चौरस चौकोन काढता येतो. प्रश्न 6वा अखेरचा सराव संच 8.3 मध्ये शेवटचा प्रश्न आणि ह्या घटक 8व्या
चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यामध्ये शेवटचा प्रश्न. चौकोन PQRS असा काढा की लेंथ ऑफ PQ बरोबर 3.5 सेमी, लेंथ ऑफ QR बरोबर 5.6 सेमी आणि लेंथ ऑफ RS बरोबर 3.5 सेमी. माप कोन Q बरोबर 110, माप कोन R बरोबर 70 अंश. आता ती कच्ची आकृती काढली आपण. आता पहिल्यांदा आपण काय करू, कच्च्या आकृतीनुसार आपण पाया काढून. किती पाया? 5.6 सेंटीमीटर QR. पाया QR काढला. आता कोण माप Q वर ठेवून 110 अंशाचा कोन काढूया. 110 अंशाचा. हे बघा, हे 90, 100, 110. आता 110 अंशाचा आपण आला हा इथे किरण काढायचा आहे. किरण काढायचं आपण 110 अंशाचा. आता ह्या किरणावर कुठेतरी या किरणावर हा P बिंदू आहे. आता R बिंदूवर कोण मापक ठेवू. R बिंदूवर आता इथं बिंदूवर ठेवून काय करायचं आपल्याला 70 अंशाचा कोन काढायचा आहे. हे 70 अंशाचा. आता 70 अंशाचा कोन करणारा आपल्याला किरण काढायचा आहे. हा हे 110 अंशाचा काढला, हा 70 अंशाचा काढला. हा किरण QT काढला आणि किरण RM काढला. हे किरण 70 अंशाचा किरण RM आणि 110 अंशाचा किरण QT काढला. आता बघा लेंथ ऑफ PQ. आता लेंथ ऑफ PQ हे PQ 3.5 सेंटीमीटर आहे. इथे P बिंदू इथे येणार. आता Q मग इथून काय करायचं 3.5 सेंटीमीटर अंतराने वरील कंसाला छेदले ते बिंदू P मिळाला. QP हे अंतर PQ 3.5 सेंटीमीटर म्हणून Q वरून छेदली तर P बिंदू मिळाला. आता R वरून RS हे इथे S बिंदू कुठतरी आहे 3.5 सेंटीमीटरची. हे पहा इथं कोणता बिंदू मिळाला S बिंदू मिळाला. आता ही किती आहे 3.5 सेंटीमीटर आणि ही सुद्धा किती आहे 3.5 सेंटीमीटर आहे की नाही. आता मग हे दोन बिंदू जोडून घेतले P आणि S. हे पहा P आणि S जोडून घेतले. हे दोन बाजू समान आहेत तर हे दोन्ही समान. ही सुद्धा 5.6 सेमी येणारच. हा कोन बी 70 अंशाचाच. हे पहा आपण हा कोन 110 अंशाचा आलं. अशा रीतीने हा दिलेल्या मापाचा चौकोन तयार झाला. समांतरभुज चौकोन तयार झाला. याच्यामध्ये कोणती माहिती देणे आवश्यक नाही. लेंथ ऑफ RS बरोबर किंवा लेंथ ऑफ QT बरोबर दोन्ही समान आहेत म्हणून R वेगळी देण्याची गरज नाही. एकच माहिती द्यायची गरज आहे आपल्याला. आता कृती लिहूया. आता ही कृती नंबर 1 काय केले रे बाबा कच्ची आकृती काढली. काढली. नंबर 2 काय केलं कच्च्या
आकृतीनुसार पाया लेंथ ऑफ QR बरोबर 5 सेमी घेतला, हे घेतला. आता तिसरं काय केलं रे बाबा? तिसरं बिंदू Q वरून वरील बाजूस 110 अंश चा किरण QT काढला. कळलं? चौथा बघा की नाही, कंपास मध्ये अंतराने बिंदू Q वरून वरील किरण QT ला छेदले. कंपास मध्ये 3.5 सेंटीमीटर अंतराने बिंदू Q वरून वरील किरण QT ला छेदले. छेदन बिंदूला कोणतं नाव दिलं? P हे नाव दिले. आता पाचवं काय केलं बघा. कोन मापक R बिंदूवर ठेवून वरील बाजूस 70 अंशाचा किरण RM काढला. किरण RM काढला किरण RM. आता सहावं काय केलं? 3.5 बघा, कंपास मध्ये 3.5 सेंटीमीटर अंतराने बिंदू R वरून किरण RM ला छेदले. छेदन बिंदूला काय नाव दिलं? यस. हे नाव दिले. सातवा आता काय केले आपण? बिंदू P वर बिंदू S जोडले. बाजू PS बरोबर 5.6 सेंटीमीटर मिळाली. येते आठवं. दिलेल्या मापाचा चौकोन PQRS तयार झाला. हा समांतरभुज चौकोन आहे. कशा गुणधर्मानुसार? कारण काय म्हणले की गुणधर्मानुसार हा समांतरभुज चौकोन आहे. 9 पुढे काय म्हणले बघा, कोणती माहिती देणे आवश्यक नाही. बघा
लेंथ ऑफ RS बरोबर 3.5 सेमी ही किंवा लेंथ ऑफ PQ बरोबर 3.5 सेमी यापैकी कोणतीही एक माहिती आवश्यक आहे. म्हणून लेंथ ऑफ RS 3.5 सेमी ही माहिती आवश्यक नाही. बघा, ही माहिती देणं आवश्यक नाही, ही माहिती देणं. का असा काढा म्हटलं की समांतरभुज चौकोन काढा म्हटलं की ह्याच्याबरोबर ही आहे म्हणून एकच द्यायला पाहिजे. कळलं? हा, अशा रीतीनं तुम्हाला हा दिलेल्या मापाचा चौकोन तयार करता आला, त्याची कृती लिहिता आली. अशा रीतीनं हा सराव संच 8.3 संपला आणि घटक 8वा चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यावरील सर्व व्हिडिओ अभ्यासासाठी तुम्हाला तयार झालेले आहेत आणि म्हणून तुम्ही याचा सखोल अभ्यास करावा. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.